हाय फ्रेंड्स, एसपीक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास संदर्भात जे राष्ट्रीय धोरणे आहेत, या राष्ट्रीय धोरणावर आधारित महत्त्वपूर्ण असे 30 प्रश्न आपण संच तयार केलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. आजचा हा आपला प्रश्नसंच 4 आहे. ह्यापूर्वी आपण 3 प्रश्नसंच घेतलेले आहेत आणि तिघांचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेही पहा. राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले पहा. म्हणजे राष्ट्रीय महिलांचं सबलीकरण धोरण होतं हे 2001 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. आणि याच्या पाठीमागं उद्देश काय होता की महिलांची प्रगती, विकास आणि सबलीकरण घडवून आणण्यासाठी भविष्यकालीन रूपरेखा घोषित करणे हे राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरणाचं प्रमुख उद्देश होता. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे वेगवेगळ्या योजना आहेत, धोरण आहेत, अभियान आहेत, त्यांचं स्थापना वर्ष तो पाहतच आहोत. त्याच पद्धतीने हे धोरण कशासाठी राबवलं होतं, त्याचा उद्देश काय, हे सुद्धा आपण काय करत आहोत, याचा धावता आढावा आपल्या प्रश्नामधून घेत आहोत. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान याची सुरुवात कधी करण्यात आली तर 8 मार्च 2010 रोजी राष्ट्रीय महिला सबलीकरणची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता हे जे अभियान आहे हे कोणामार्फत राबवलं जातं किंवा कोणत्या मंत्रालयामार्फत राबवलं जातं तर महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे हे अभियान राबवलं जात आहे. याचा उद्देश काय आहे की महिलांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सबलीकरण घडवून आणायचं आहे. पहा, काय करायचं आहे, महिलांचं आपल्याला सामाजिक, त्याचबरोबर आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सबलीकरण हे राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियानाअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, घडवून आणायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी प्रथम आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यात आले पहा. संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केले. बघा मित्रांनो की जवळजवळ 1975 मध्ये महिलांना सुद्धा काही अधिकार आहेत, महिलांच्या सुद्धा काही भावना आहेत, याचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संयुक्त राष्ट्र संघाचा हा पार 1975 साली बदललेला आपणास दिसतो. तिसरे महिला धोरण कोणत्या वर्षी राबवण्यात आले तर पहा, तिसरे महिला धोरण आहे हे 2014 मध्ये राबवण्यात आले होते. आणि हे धोरण जेव्हा महाराष्ट्र शासनाने राबवलं त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. कितव्या महिला धोरणानुसार मुलांच्या कागदपत्रांवरही आईचे नाव लावण्याची पद्धत सुरू करण्यात आली. जे 4थे महिला धोरण होते, माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये जे धोरण होतं, या धोरणाअंतर्गत मुलाच्या नावानंतर आईचं नाव, वडिलाचं नाव, नंतर आडनाव ही लावण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल धोरण 1974 नुसार राज्य सरकारवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे पहा. 1974 नुसार राष्ट्रीय बाल धोरण 1974 नुसार राज्य सरकारवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर ती आहे मुलांचा संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास करणे. त्याचबरोबर जन्माआधी आणि जन्मानंतर प्रत्येक टप्प्यावर बालकांना सेवा प्रदान करणे हे राष्ट्रीय बाल धोरण 1974 ची शासनावर सोपवलेली जबाबदारी होती. राष्ट्रीय बाल सनद केव्हा तयार करण्यात आली तर राष्ट्रीय बाल सनद ही 9 फेब्रुवारी 2024 रोजी काय करण्यात आली, ही तयार करण्यात आलेली आहे. बालक कोणाला संबोधले जाते तर 18 वर्षाखालील सर्व मुलांना बालक असे संबोधले जाते. बालकांसाठी राष्ट्रीय कृती योजना 2016 चे एकूण क्षेत्र किती आहे तर त्याचे एकूण क्षेत्र 4 आहेत. आता ती कोणकोणती तर पहा, या ठिकाणी जगणे, आरोग्य, पोषण हे पहिलं क्षेत्र झालं, शिक्षण व विकास दुसरे, संरक्षण तिसरे, सहभाग चौथे. हे 4 क्षेत्रे हे राष्ट्रीय कृती योजना 2016 मध्ये आहेत. 9व्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी मंजुरी मिळाली पहा. 9व्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तर 29 जुलै 2020 रोजी काय मिळालेले आहे, त्याला मंजुरी मिळालेली आहे. तर मित्रांनो, हे जे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं ह्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष होते के कस्तुरीरंगन. तसेच या समितीचे सचिव कोण होते असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो, त्यामुळे हाही लक्षात ठेवा. शकीला टी शमसू हे काय होते या समितीचे सचिव, तर अध्यक्ष होते के कस्तुरीरंगन. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक सूत्र कोणते ठरवण्यात आलेले आहे तर पहा, जे सूत्र ठरवण्यात आलेले आहे ते आहे 5, 3, 3, 4. आता आपण हे थोडक्यात समजून घेऊया. आता
जो 5 आहे याच्यामध्ये जे पहिले 3 वर्ष आहेत ते काय आहेत, पूर्व प्राथमिक, त्यानंतर 2 वर्ष पहिली व दुसरी, त्यानंतर 3 पाहूया, हे 3 वर्ष काय आहेत, तिसरी ते 5वी, त्यानंतरची 3 वर्ष 6वी ते 8वी आणि त्यानंतरचे 4 वर्ष 9वी ते 12वी अशी योजना ही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मनुष्य विकास मंत्रालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे, तर शिक्षण मंत्रालय असं ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मनुष्य व विकास मंत्रालयाचे नाव ठेवण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक व विद्यार्थी यांचे गुणोत्तर कसे राहणार आहे, 30:1 म्हणजे 30 विद्यार्थ्यांमागं 1 शिक्षक. राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात, राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. भारत सरकारने पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले, तर 1968 रोजी 1968 साली भारत सरकारने पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. बालमृत्यू दर म्हणजे काय, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर एका वर्षात दर 1000 लोकांमागे मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या होय. पहा, बालमृत्यू म्हणजे काय, एका वर्षात दर 1000 लोकांमागे मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या. लोकसंख्येची घनता म्हणजे काय किंवा लोकसंख्येची घनता कशी काढली जातात त्याचं सूत्र काय हेही लक्षात असू द्या. लोकसंख्येची घनता म्हणजे काय, मानव व जमीन यांचे एखाद्या प्रदेशातील गुणोत्तर होय. आता ह्यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानव व जमीन यांचे एखाद्या प्रदेशातील गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. हे विधान कसे आहे, तर हे विधान बरोबर आहे. आत्तापर्यंत किती राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलेले आहे, आत्तापर्यंत राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 2 जाहीर करण्यात आलेले आहे. त्यापैकी पहा, पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 1976 साली राबवलं होतं. त्यानंतर दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 2000 साली राबवण्यात आलं होतं. भारताचे पहिले लोकसंख्या धोरण संसदेत कधी संमत करण्यात आले, तर 16 एप्रिल 1976 रोजी पहिले लोकसंख्या धोरण काय करण्यात आले, संमत करण्यात आले. मित्रांनो, आता पहिल्या लोकसंख्या धोरणातील महत्त्वाची गोष्ट ही होती की ह्या लोकसंख्या धोरणानुसार जे मुलीचं पूर्वीचं विवाहाचं वय 15 होतं ते 15 वरून 18 वर्ष करण्यात आलं व जे मुलाचं वय 18 वर्ष होतं ते 18 वर्षावरून 21 वर्ष करण्यात आलं. आता जे पहिलं धोरण होतं व दुसरं धोरण होतं त्यामध्ये एक नवीन लोकसंख्या धोरण हे राबवण्यात आलं होतं. तर हे राबवण्याची गरज का निर्माण झाली, कारण राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी कंपल्सरी काय केले होते की नसबंदीची स्कीम राबवली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ 16 लाख लोकांची नसबंदी करण्यात आली होती आणि तसेच याच्यामध्ये 2000च्या वर लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं जे नवीन लोकसंख्या धोरण राबवण्यात आलं ते कोणत्या सरकारच्या काळामध्ये जाहीर करण्यात आलं, तर जनता पार्टी 18 पहा जनता पार्टीच्या काळामध्ये काय करण्यात आलं, ते राबवण्यात आलं आणि ते कधी 28 एप्रिल 1977 मध्ये. आता ज्या घटनेमुळे राजीव गांधी यांचं सरकार पडलं होतं ती म्हणजे काय होते की नसबंदी ही कंपल्सरी होती, परंतु जे नवीन लोकसंख्या धोरण आलं त्याच्यामध्ये ती काय करण्यात आली, स्वैच्छिक करण्यात आली आणि त्याच पद्धतीमध्ये जे कुटुंब नियोजन करून घेईल त्या व्यक्तींना आर्थिक मदत सुद्धा काय करण्यात आली, ह्या योजनेअंतर्गत देण्यात आली. तसेच जे पुरुष नसबंदी होती त्या योजनेचं नावाचं सुद्धा काय करण्यात आला, बदल करण्यात आला. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो, तर महाराष्ट्राचा क्रमांक 2रा लागतो. पहिला तर आपणा सर्वांना माहीतच असतो, तर त्यामुळे आता 2रा आणि 3रा क्रमांक परीक्षेला जास्त प्रमाणात विचारला जातो. तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9.28% लोकसंख्या ही आपल्या एकट्या महाराष्ट्रात राहते. त्यानंतर 3रा क्रमांक लागतो बिहार या राज्याचा आणि एकूण देशाच्या 8.60% लोकसंख्या कुठे राहते, एकट्या बिहार या राज्यामध्ये राहते. 2011च्या जनगणनेचे बोधवाक्य कोणते होते, तर आमची जनगणना आमचे भविष्य हे 2011च्या जनगणनेचे बोधवाक्य होते.
2011च्या जनगणना ही भारताची कितवी जनगणना होती, तर ती भारताची 15वी जनगणना होती. मित्रांनो, आता 16वी जनगणना ही पुढच्या महिन्यापासून म्हणजे जानेवारी 2025 पासून संपूर्ण भारतामध्ये सुरू करण्यात येणार आहे. भारताची पहिली जनगणना कधी झाली, तर 1972 साली भारताची पहिली जनगणना झाली आणि ती लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झाली. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर 11 मे 2000 साली काय करण्यात आली, तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगामध्ये एकूण किती सदस्य होते, तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगामध्ये एकूण 9 सदस्य होते. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतात ते ह्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे उपाध्यक्ष असतात. 15 फेब्रुवारी 2000 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले. हे धोरण कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे, तर जी स्वामीनाथन समिती होती, ह्या स्वामीनाथन समितीच्या अहवालावर हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले होते. आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पाहूया. 2021ची जनगणना कधी होणार आहे, तर जानेवारी 2025 मध्ये ही आपली 2021ची जनगणना, तिलाच आपण 16वी जनगणना म्हणतो, ती होणार आहे. कोरोना असल्या कारणाने ती जनगणना झाली नव्हती, पण आता जानेवारी 2025 पासून ही जनगणना सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.